मकर संक्रांती स्पेशल आज आपण ही अवघ्या 45 ते 50 मिनिटांमध्ये नियोजनबद्ध आणि जास्त भांड्याचा पसारा न करता झटपट बनवून तयार होणारी ही थाळी बनवलेली आहे। त्यामध्ये चना मसाला आहे, त्याचबरोबर मसाला भेंडी, पुलाव, कांदा भजी असा आपण हा साधा सोपा बेत केलेला आहे। त्याचबरोबर मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू आणि तिळाची वडीची रेसिपी आपण कालच्या आणि परवाच्या भागामध्ये पाहिलेलीच आहे आणि भोगीची थाळी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार। त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मकर संक्रांती स्पेशल अगदी साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही चमचमीत व्हेज थाळी आज तयार करणार आहोत। चणे या ठिकाणी 1 ते 1.5 वाटी चणे मी सुरुवातीला शिजवून घेतलेले आहे। चणे शिजवताना त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली होती। त्यानंतर आपण त्याचं जे वाटण करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते अगदी लालसर छान असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं, तेल टाकायचं, अद्रक आणि लसूण टाकायचं आणि व्यवस्थित असा सर्व जिन्नस आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपण हे सर्व जिन्नस तेलामध्ये तळून घेतल्या होत्या। त्यानंतर स्लाइस केलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, साधारणतः अर्धी वाटी एवढंच हे स्लाइस केलेलं खोबरं आहे। त्यानंतर तेल टाकायचं आणि मंद गॅसवर छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं। हे पहा, खोबरं व्यवस्थित असं भाजून तयार झालेलं आहे, हे देखील आपण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकायची, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरं, त्यानंतर लाल मिर्च पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आणि 1 चमचा या ठिकाणी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर तमालपत्र आणि कोथिंबीर टाकलेली आहे। सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं, ते सर्व वाटण यामध्ये टाकलेलं आहे। वाटण करण्यापूर्वी सर्व जिन्नस व्यवस्थित अशा थंड करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या सर्व जिन्नस आपण तेलामध्ये टाकलेला आहे। सर्व मसाला व्यवस्थित असा परतवून घेतल्यानंतर सॉफ्ट होईपर्यंत शिजवलेला छान असा हरभरा यामध्ये टाकलेला आहे। हरभरा शिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी देखील यामध्ये टाकलेलं आहे। आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत आणि या ठिकाणी आपण काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे अगदी छान असा रंग या भाजीला येणार। त्यानंतर गरम पाणी टाकल्यानंतर सर्वात शेवटी 10 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतली। सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। छान असा चना मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर आपण भेंडी फ्राय करण्यासाठी या ठिकाणी स्लाइस करून घेतलेली भेंडी घेतलेली होती। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं। आता ही भेंडी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून स्वच्छ कापडाने पुसून सुकवून घेतली, त्यानंतर कट केली होती। त्याचबरोबर आपण ही भेंडी मोठ्या आकारामध्ये छान अशी कट करून घेतली। आता परतवताना यामध्ये मीठ टाकायचं आणि तेलामध्ये ही भेंडी अगदी व्यवस्थित अशी मोठ्या आचेवर परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून ती आपल्याला मोठ्या आचेवर हलवत राहायचे। त्यासाठी आपण वाटण करण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून, त्यानंतर त्यामध्ये खूप सारा लसूण टाकलेला आहे, त्याचबरोबर लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि थोडीशी पांढरी तीळ मी यामध्ये टाकलेले होते। सर्व जिन्नस आपण अगदी मिक्सरला चालू बंद करत व्यवस्थित अशा दळून घेतलेले आहे। भेंडी देखील छान अशी आपली शिजवून तयार झालेली आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकून हलकीशी परतवून घ्यायची, त्यामुळे त्यामधील जो थोडासा चिकटपणा असतो ना तो सर्व निघून जातो। त्यानंतर छान अशी मोकळी भेंडी झाली की त्यामध्ये आपल्याला यामध्ये जे वाटण जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला या ठिकाणी टाकायचा आणि गॅसचा फ्लेम हा कमी करायचा। मंद आचेवर व्यवस्थित असा हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपली ही मसाला भेंडी तयार झाली आहे। भेंडी शिजवतानाच मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी आता पुन्हा मीठ टाकलेलं नाही। अगदी छान अशी आपली ही भेंडी तयार आहे। पुलाव करण्यासाठी या ठिकाणी भात मी व्यवस्थित असा शिजवून तो फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेला होता। आता पुलाव करण्यासाठी घेऊया। त्यासाठी लोखंडी कढईचा वापर करायचा, त्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची, त्यानंतर कांदा, स्लाइस केलेल्या हिरव्या मिरच्या, गाजर,
त्याचबरोबर वाटाणा टाकलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता सध्या माझ्याकडे एवढ्या भाज्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे मी फक्त एवढ्याच भाज्या वापरलेल्या आहेत। तमालपत्र टाकलेले, तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील त्या सर्व तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर थंड करून घेतलेला, फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला हा भात टाकलेला आहे। आता भात शिजवताना आपण खूप जास्त पाणी टाकलं होतं, अगदी 7 ते 8 मिनटं आपण हा भात त्यामध्ये शिजवून घेतला, अगदी 70 ते 80% भात शिजून। त्यानंतर तो चाळणीमध्ये त्यातील जे पाणी आहे ते सर्व निथळून तो फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं। अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनटं हा भात आपण परतवून घेणार आहोत। सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। छान असा आपला हा पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। आता आपण नागिलीच्या पापड्या आहेत त्या तळून घेणार आहोत। त्यानंतर फक्त आपण आता भजी करायची राहिलेली आहे, ती सर्वात शेवटी आपण ही भजी देखील करून घेणार आहोत। हे पहा, छान अशा फुलणाऱ्या या नागिलीच्या पापड्यांची रेसिपी तुम्हाला येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाहायलाच मिळणार आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं, ओवा टाकला हातावर क्रश करून, लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, हळद टाकली, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सारा कांदा टाकलेला आहे। छान अशी आपण ही कांदा भजी तयार करत आहोत। त्यानंतर ओव्याची पानं टाकलेली आहे, मीठ टाकलं, त्यानंतर लिंबूचा रस टाकलेला। सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि अगदी थोडंसं पाणी टाकून अगदी जेवढा कांद्याचा यामध्ये स्वाद उतरवता येईल ना तेवढा जास्त कांदा आपण या पिठाला छान असा मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तेल देखील आपलं कडकडीत गरम आहे, आपण छान अशी ही कांदा भजी तळून घेणार आहोत। त्याचबरोबर मी चपाती देखील छान अशी लाटून घेतलेली आहे। आपली कांदा भजीसाठीचं हे पीठ देखील तयार झालेलं आहे। आता गरमागरम आपण कांदा भजी तयार करणार आहोत। या अगोदर आपण प्रत्येक वेळेस थाळी बनवत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारची भज्याची रेसिपी पाहिलेली आहे। त्यामध्ये गिलक्याचे असतील, बटाट्याचे असतील, कोबीचे असतील किंवा खूप वेगवेगळे भज्याचे प्रकार देखील पाहिलेले आहे। आपली छान अशी भजी या ठिकाणी तळून तयार झालेली आहे। सर्व पदार्थ आपले या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे। अगदी नियोजनबद्ध आपण ही थाळी बनवलेली होती। आता गरमागरम आपण सर्व पदार्थ ताटामध्ये सर्व करणार आहोत। या ठिकाणी हरभऱ्याची भाजी बनवत असताना आपण त्यामध्ये देखील पांढरी तिळाचा वापर केला होता, ते दाखवताना व्हिडिओ स्किप झालेली होती। त्यामुळे संक्रांत आहे, त्यामुळे पांढऱ्या तिळाचा वापर त्यामध्ये देखील नक्कीच करा। अगदी छान असे आपण सर्व पदार्थ या ताटामध्ये सर्व करत आहोत। त्याचबरोबर तिळाचे लाडू आणि तिळाची वडीची रेसिपी मी कालच्या भागामध्ये दाखवली होती, त्या रेसिपीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील तुम्हाला त्या पाहायला मिळणार आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। आणि संक्रांती स्पेशल तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। अगदी छान अशी आपली ही थाळी या ठिकाणी आज बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर थाळीमध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणते मेनू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून पुढच्या सणाच्या वेळेस ज्यावेळेस मी थाळी अपलोड करेल त्यावेळेस त्या थाळीमध्ये ते पदार्थांचा समावेश नक्कीच करेल। छान अशी थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।